गेडाम सर असतील किंवा आमच्या वतीने हेतू आणि एवढाच आहे की समाजात जसं सरांनी सांगितलं समाजाच्या प्रत्येक घटकांना या संपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये इन्क्लूड करून घेणे. आतापर्यंत आपले निमा एमा वगैरे किंवा इतर सगळे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासोबत जवळपास 2 ते 3 वेळा आपण त्यांच्यासोबत चर्चासाठी आधी बसलो होतो, म्हणजे हे समजून घ्यायला की कुंभच्या नियोजनाच्या दृष्टीने त्यांचे काय सुझाव असू शकतात, त्यांचे काय सजेशन आहे किंवा नियोजनच्या वेळी त्यांना काय अडचणी येऊ शकतात, नियोजनच्या वेळी त्यांचे इश्यूज काय असू शकतात, फ्रेटचा मुवमेंट आहे, त्यांचे वर्कर्सचा मुवमेंट आहे, पर्वणी दिवसाला काय काय असू शकतो, अशा प्रकारची आम्ही त्यांना हे पण सगळं काही त्यांचे चॅलेंजेस आणि इश्यूज पण विचारले होते. आणि त्याचवेळी असं पण एक लक्षात आलं होतं की एक फॉर्मलाइज रूपाने आपल्या सर्व इंडस्ट्रीजला, ज्याला आपण आता कुंभ उद्योग संगम म्हणून आपण त्याला हे दिलं आहे, आणि तो आपला पहिला आणि शेवटचा असा नाही राहणार आहे. याचे पुढे सुद्धा आम्ही इंडस्ट्रीजचे सोबत आणि इतर घटकांच्या सोबत सुद्धा अशा प्रकारचे जे संगम आहे कुंभ संगम ते आपण सुरू ठेवणार आहोत. आणि याच्यामध्येच जसं आता सरांनी सांगितलं, याला फोर्स मल्टीप्लायर म्हणून डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट सर हॅज बीन ग्रेसफुल इनफ फ्रॉम इंडस्ट्रीज डिपार्टमेंट के सोबत आमचे प्रयत्नाला त्यांनी एक दुजोरा आणि पाठिंबा त्याला दिलेला आहे. आणि याच्यासोबतच इंडस्ट्रीजचे दृष्टीने सुद्धा व्हॉलंटियर त्यांचे जे आपले एम्प्लॉईज असतात किंवा इंडस्ट्रीजचे व्हॉलंटिअरिंग असेल किंवा एखादा काही त्यांच्या CSR मधला आमचे काही आपले प्रकल्प असतील जे ते त्यांना CSR मध्ये हे करू शकतात, किंवा पब्लिक पार्टिसिपेशनचे इव्हेंट सरांनी आता सांगितलं आपला स्वच्छताचा इव्हेंट आहे. मागे आपण स्वच्छताचा इव्हेंट त्र्यंबकमध्ये घेतला होता, गोदावरी नदीची स्वच्छताचा. त्याच्यामध्ये सुद्धा इंडस्ट्रीज असोसिएशननी बऱ्यापैकी त्याला मला मदत पण केली, आर्थिक मदत पण केली, त्यांचे लोक पण त्या ठिकाणी आले. आणि म्हणून याचे पुढे सुद्धा असे आपण पब्लिक पार्टिसिपेशनचे इव्हेंट त्यांच्यासोबत सुरू ठेवणार आहोत. याच्या व्यतिरिक्त कुंभथॉन टीमचे सोबत आपण काही हॅकेथॉन मागच्या वर्षी जे केले होते त्याच्यामधले काही स्टार्टअप्स आमच्याकडे आले होते, ज्यांना स्टार्टअप्सला पिचमध्ये आपण त्यांचे पिचेसला फायनल केला एक याचे मार्फत. आणि जे काही खूप चांगले स्टार्टअप त्याच्यामधून चांगले आयडियाज जे काही निवडून आले त्यांना सुद्धा आपण एक व्यासपीठ देतोय इंडस्ट्रीजचे समोर पिच करायला, जेणेकरून त्या स्टार्टअप्सचे आयडिया जे आपल्याला कुंभसाठी कुंभच्या संपूर्ण नियोजनासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे त्यांच्यासुद्धा इंडस्ट्रीजचे मार्फत त्यांना तेवढा त्या मानाने सपोर्ट व्हावा. आणि सगळेच अधिकारी म्हणजे बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी इंडस्ट्रीजला आम्ही आमच्या वतीने सांगतोय की हाऊ द टोटल एंटायरली दॅट इज हॅपनिंग, म्हणजे कुंभच्या दृष्टीने नुसतं कुंभाचे 2 किंवा 3 महिन्याचा मुद्दा नाही, तो नाशिकला ॲज अ इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन, नाशिकला ॲज अ नेक्स्ट लेवल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन, जेणेकरून इथे गुंतवणूक वाढावी, जेणेकरून इथे इंडस्ट्रीजचा संपूर्ण एक बेस तयार व्हावा. हाऊ दॅट इन्फ्रास्ट्रक्चर विल बी रिअली हेल्पफुल, अँड दॅट इज द कंबाइंड पिच दॅट संपूर्ण डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन इज ट्राईंग टू डू दॅट डे. आपले कलेक्टर साहेब असतील, प्राधिकरणाच्या वतीने आम्ही असतील, NMC कमिशनर असतील, CP साहेब असतील, प्रवीण गेडाम सर असतील, किंवा इतर आपले जे काही सगळं NMRD असेल, तो एव्हरीवन इज ट्राईंग टू टॉक टू इंडस्ट्री ॲज टू व्हॉट ऑल इज बिंग डन वेगवेगळे आपल्या एजन्सीचे मार्फत. आणि त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक शहराचा, नाशिक दृष्टीचा कसा चेहरा मोहरा बदलू शकतो, अँड हाऊ इट कॅन बिकम अ रिअली अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन. सो आय थिंक दॅट इज ऑल फ्रॉम आवर साईड. जसं सरांनी सांगितलं, पुढची काही डिटेल्स जे आहे ते आम्ही ॲज टाईम अप्रोचेस आम्ही तुम्हाला देणार पण आहोत आणि शेअर पण करणार आहोत. 6 तारीखच्या कार्यक्रमासाठी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांना आमंत्रण करतो. 9:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि दुपारी 3:30 पर्यंत चालणार आहे. त्याच्यामध्ये जो एक मुख्य समारोप कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ पदाधिकारी येण्याची शक्यता आहे. तो त्या कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे. मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये यावं. यदि कुठले प्रश्न असेल तर आपण विचारून घ्या. फिर मी 2-3 या कार्यक्रम बघून 2-3 मुद्दे फास्ट सर अगर परमिट केलं तर मी आताही सांगून देतो. सेन्ससच्या सेल्फ इन्युमरेशन सुरू झालेलं आहे. तर माझी सर्वांना विनंती राहील की 15 मे पर्यंत सेल्फ इन्युमरेशन करून घ्यावं. ज्यांच्याकडे पण स्मार्टफोन आहे या कम्प्युटर चालवायला येत असेल तर कृपा करून सर्वांनी सेल्फ इन्युमरेशन करा, जेणेकरून आपले आणि आपल्या परिवाराची अचूक माहिती आपण जनगणनेमध्ये पाठवू शकतो. दुसरी गोष्ट आहे की आपला जो भूसंपादनचे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग करावा, कुठल्याही प्रकारची संघर्ष करू नये. आपल्याकडे असलेले जो काही पुरावे असेल ते आपल्याकडे तुम्ही दाखवला, आपण 100% घेतलेली आहे, आपण पॉझिटिव्हली उपलब्ध आहे. मी स्वतः आहे, सगळे भूसंपादन अधिकारी आहे. यदि कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचणी येत असेल तर आपल्याकडे यावं ही माझी विनंती आहे. की कुठल्याही प्रकारची संघर्ष करण्याची गरज नाही ही माझी विनंती. आपण सोबत काम करून हे प्रश्न सोडू. उष्माघाताच्या संदर्भात प्रेस नोट गेला होता. मी परत सर्वांना विनंती करतो की मे भरात प्रत्येक प्रसार माध्यमांनी त्या गोष्टीचा उल्लेख करत राहावा. सुरगाणामध्ये काल आग लागली होती, त्याच्यामध्ये वेळेवर त्याला बुझवण्यात आली, कुठले जीवनहानीची मृत्यू नाही झाली आणि पंचनामा पूर्ण झालेली आहे.
आणि एवढी गोष्टी मला बेसिकली म्हणजे 4 वेगळे विषय सांगायचे. याच्याबद्दल प्रेस नोट वेळोवेळी प्राप्त आहेत, याला फक्त आपण प्रसिद्धी देत राहू. थँक्यू सर. कोई प्रश्न असेल तो आपण कृपया करून विचारा. उद्योग विभागाच्या वतीने जसे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही म्हणाल की नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढावी, त्यासाठी स्वतंत्र असा काही आराखडा तुमचा आहे? काय अपेक्षित करता आपण की या कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला नवीन गुंतवणूक होण्यासाठी? ज्या ज्यावेळी आम्ही इन्व्हेस्टमेंटची पिच करतो महाराष्ट्राची किंवा फर्स्ट आम्ही करतो देशाची, मग राज्याची, मग आम्ही शहरांकडे जातो, तर प्रत्येक शहराचे काय प्लस आणि काय मायनस असतात ते आम्ही नेहमी सांगत असतो. आणि नाशिकचे बद्दल असं आहे की नाशिकमध्ये सर्वात चांगला वैशिष्ट्य असं आहे की नाशिकला फ्युचर रेडी इन्व्हेस्टमेंट सिटी आम्ही म्हणतो. कारण कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्याला 10-20 वर्ष पुढला इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर रेडीली अवेलेबल असतो. तसेच नाशिकची कनेक्टिव्हिटी इस्पेशली मेट्रो सिटीज लाईक मुंबई आणि प्रॉक्सिमिटी खूप जवळ असल्यामुळे ते आम्ही सांगत असतो. आणि नाशिकच्या ॲडमिनिस्ट्रेशनशी आम्ही नेहमी संपर्कात आणि चर्चेमध्ये असतो. डिव्हिजन कमिशनर साहेब आहे, केडाम साहेब आहे, त्यांच्याशी आम्ही मागे चर्चा करून ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि हे सगळं कसं करता येईल त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्यावर रिपोर्ट तयार केला. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने शेखर बेलाचं नियोजन करतायत आणि आयुष पूर्ण जिल्हा बघतायत, जलद आहे ते NMRDA बघतायत आणि मनीषा मॅडम आहे ते आपलं महापालिका क्षेत्र बघतायत. यांच्याशी चर्चा करून कुठे ग्रोथ नोड्स तयार होऊ शकतील आणि कोणत्या एरियामध्ये कशाचा पोटेन्शियल आहे, सर्व ठिकाणी सर्व काही होत नाही ह्याची आपण विचार करून त्यांच्याशी चर्चा करतो आणि तो पोटेन्शियल आयडेंटिफाय करून तिथे सुटेबल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इकोसिस्टम कसे तयार करता येईल या अनुषंगाने आम्ही चर्चा करतो. सेपरेट इंडस्ट्री डिपार्टमेंट सिटी वाईज असा आराखडा तयार करत नाही, तर तो सिटी त्यांचा स्वतःचा विकास आराखडा तयार करतात. त्यावेळी आम्ही त्यामध्ये वेगळे वेगळे इनपुट देतो आणि त्यामध्ये त्या गोष्टींचा समावेश असतो. जसं आता प्रत्येक जिल्ह्यांनी डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केला आणि त्याच प्लॅनमध्ये आम्ही डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट प्लॅन आहे, डिस्ट्रिक्ट लॉजिस्टिक प्लॅन आहे, डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट प्लॅन आहे, इंडस्ट्रीचा व्हिजन डॉक्युमेंट आहे, हे सगळे त्याच्यातले पार्ट आहे. सो सिटी किंवा डिस्ट्रिक्ट वाईज त्याच्यामध्ये हे सर्व कंपोनंट असतात त्याच्यामध्ये. आणि नाशिकच्या बाबतीत आम्ही तसं वारंवार आमचे स्टेक होल्डर आणि असे आपसामध्ये चर्चा असते. नॉट ओन्ली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आम्ही इंडस्ट्री असोसिएशन्स आहे, रिलेव्हंट इंडस्ट्री स्टेक होल्डर्स आहे, त्यांच्याशी पण चर्चा करतो आणि त्यांचा फीडबॅक आम्ही पण घेतो, ते पण घेतात आणि त्याला समावेश करतो. बाहेरच्या काही कंपन्यांना आमंत्रित केलं आपण या पर्वाच्या समितीमध्ये? बाहेरच्या काही इन्व्हेस्टर्स आपण इन्व्हेस्ट केले? येस, बाहेरचे कंपनी येत असतात. आत्ताही सध्या 2-3 कंपनी डिस्कशनमध्ये आहे, परंतु त्यांचं कसं आहे डिस्कशन करत असताना 2-3 ठिकाणी सायमल्टेनियसली ते एक्सप्लोअर करत असतात आणि फायनली ते 2-3 लोकेशनच्या कम्पॅरेटिव्ह करून त्यांच्या हेड ऑफिसला कळवतात आणि मग त्याचे प्लस मायनस बघून ते कंपन्या ठरवतात. आजही आपल्याकडे 3 मोठ्या कंपनी डिस्कशनमध्ये आहे आणि हे 3 कंपनी अशी आहे जे मी मागच्या वेळेच्या डिस्कशनमध्ये बोललो नाही. ठीक आहे, ते सेपरेट आहे. देऊ एकूणच किती इन्व्हेस्टमेंट झाली किंवा किती पाईपलाईन देखील किती MOU होती. पण मागच्या वेळेस पण तुम्ही सांगितलं होतं जेव्हा आपण ट्रीट आउट की आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत म्हणा किंवा कालपर्यंत म्हणा किती MOU झालेत आपले आणि किती इन्व्हेस्टमेंट येण्याची अपेक्षा आपल्या नाशिकसाठी स्पेसिफिक? नाशिकमध्ये बरोबर 24मध्ये जवळपास 12,000 कोटीचे इन्व्हेस्टमेंट झाले आणि 25मध्ये मला वाटतं 8,000 कोटीचे इन्व्हेस्टमेंट होते. टोटल 169 आणि 142 असे जवळपास 12,000 आणि 6,000 टोटल 18,000 इन्व्हेस्टमेंट 18,000 कोटीचा होता. 169 आणि 142 असे इन्व्हेस्टमेंट होते. या इन्व्हेस्टमेंट वेगळे वेगळे पथावर आहे. कोणी लँड आयडेंटिफाय करायला काही लोकांना वेळ लागतो, काहींची लँड स्वतःची असते, काहींची लँड आयडेंटिफाय झाली त्यांनी परचेस केली, ज्यांची स्वतःची होती त्यांनी परमिशनला टाकले, काही लोकांनी परमिशनला टाकले त्यांना परमिशन मिळाले आणि ज्यांना परमिशन मिळाले त्यांनी आता मशीन आणि याच्या ऑर्डर दिल्या, काही लोक बिल्डिंग बांधत आहेत. तर हे जरी आपण आज MOU केला तरी इन्व्हेस्टमेंट पिरियड 3 ते 5 वर्ष असतो आणि त्यामुळे आज आम्ही MOU केला आणि तुम्ही सांगितलं की प्रत्यक्ष पूर्ण इन्व्हेस्टमेंट किती झाला
तो आकडे द्यायला आपल्याला 2, 3, 5 वर्ष वेगळे वेगळे लागतात. त्यामुळे हे दोन्ही इन्व्हेस्टमेंट 18,000 कोटीचे आहेत, त्यापैकी 70% 80% इन्व्हेस्टमेंट ऑन प्रोग्रेस आहे. 10, 20, 30% इन्व्हेस्टमेंट असं असतं, काही कारणास्तव काही ठिकाणी डिले होतो, काही ठिकाणी कॅन्सल होतो. आम्ही कधीही क्लेम करत नाही की 100% इन्व्हेस्टमेंट आम्ही MOU केले, 100% आमचा रिझल्ट. बट यांची मी प्रगतीचा आढावा घेतला तर 70% इन्व्हेस्टमेंट इन प्रोग्रेस आहे, वेगळे वेगळे टप्प्यावर आहे. आणि ते त्यांचे आम्ही त्यांना फॅसिलिटेट करतो आहे, कारण ते फंड फ्लो, कॅश फ्लो, बँक लोन, परमिशन्स, लँड, हे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, ह्या मग मशीन डिलिव्हरी, या सगळ्यामध्ये वेळ लागतो. 2-3 वर्षात हे सगळे इन्व्हेस्टमेंट पूर्ण होती आणि तुम्हाला वर्ष न्याय आम्ही त्याची सविस्तर माहिती तर इव्हन प्रोजेक्ट न्याय देऊ शकू. आणि ह्याच्या आम्ही डिटेल मॉनिटरिंग सिस्टम तयार करतो आहे आणि ह्यामध्ये एक एक इन्व्हेस्टमेंट कोणत्या स्टेजला आहे, काय चाललं आहे आणि किती कंप्लीट झाला ते पण कळेल. एखादी वेळेस 100 कोटीचा MOU झाला तर प्रत्यक्षात 120 कोटी इन्व्हेस्ट होऊ शकतील किंवा 80 कोटी होऊ शकतील. तो व्हॅरी करतो थोडा वाटतं अमाऊंट. सॉरी, DMICचा दुसरा टप्पा, DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्री. DMICचा मेन 2 आपल्याकडे सिटी आहे. त्या DMICमध्ये एक औरंगाबाद बेटकिन आहे आणि दुसरा दिघी पोर्ट आहे. हे दोन्ही MITL मार्फत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अँड प्लग अँड प्ले फॅसिलिटी तयार केले जात आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ऑलमोस्ट औरंगाबाद शेंद्रा बेटकिनची जी सिटी आहे ते ऑलमोस्ट त्याची जागा शिल्लक राहिलेली नाही आहे. इवन दिघी पोर्टला सुद्धा ऑलमोस्ट 40-50% संपत आलेली आहे. नरडाना आय थिंक त्या DMICमध्ये इज वन ऑफ द इम्पॉर्टंट नोड जिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहेत. आता DMICच्या धर्तीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नवीन भाव्या म्हणून स्कीम जाहीर केलेली आहे. यू प्लीज रीड अबाउट दॅट. आम्ही सर्क्युलेट करतो. त्यामध्ये काही ॲडिशनल असे इंडस्ट्रियल नोड्स महाराष्ट्रामध्ये आयडेंटिफाय करून डेव्हलप केले जाणार आहेत. दॅट इज इन प्रोसेस. आम्ही गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवतो, त्यावेळी तुम्हाला सजेस्ट करतो. आहे नाशिक त्याच्या कन्सल्टेशनमध्ये. अजून कोणी प्रश्न असेल? त्याची पॉवर स्टेशन महाजेनकोच्या माध्यमातून काय सिग्नलच्या ना सुरू होत आहेत. 3 प्रोसेस आहे. आडवणच्या देखील अडचणी येते, तुम्ही देखील अजून जागा पूर्णपणे काढली. हे अडवणची प्रोसेस आता सुरू होत आहे. त्याची 108 ऑब्जेक्शन आली होती. ऑब्जेक्शनची प्रक्रिया पूर्ण झाली आणि 32(1) जो नोटिफिकेशन असतो ते नोटिफिकेशनसाठी शासनाला सादर झालेली आहे. HPCकडे ते विषय आहे. सो दिस इज जस्ट इश्यू. लँड ॲक्विजिशन इज अ क्रिटिकल सब्जेक्ट आणि बरेचदा असं असते की त्यामध्ये जे दोन्ही पार्टीज ॲक्शन टोके घेतात असे विषय सॉर्ट आउट होणार नाही. आणि लँड ॲक्विजिशन बरेचदा पर्याय नसतो शासनाला. कोणाला तरी लँड प्रोजेक्टसाठी द्यावीच लागेल आणि त्यावेळी शासनसुद्धा खूप असं समजुतीची भूमिका घेतं आणि लोकांनासुद्धा त्यावेळी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की लँड ॲक्विजिशन इज अ क्रिटिकल पार्ट. त्याला थोडा वेळ लागतो. त्याचा बरेचसे स्टेक होल्डर्स आणि बरेचसे इश्यूज इन्व्हॉल्व असतात. त्याला थोडासा तुमचा आणि लोकांचा सपोर्ट असला तर ती फास्ट झाली तर बाकीची विकास प्रक्रिया अजून फास्ट होऊ शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.